आणि आता दिवसभरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 आपण बातम्या बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून ठाकरेगडाची निष्ठा यात्रा आमदार वैभव नायकांच्या नेतृत्वाखाली माणगावातून यात्रेला सुरुवात होणार। जिल्ह्यातील प्रत्येक गावातून सलग 45 दिवस यात्रा सुरू राहील। पूजा खेडकरांना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसांवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस। पुणे पोलिसांकडून आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा। पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू। गावी आणि पुण्यातल्या घरामध्ये देखील खेडकर कुटुंब नाहीये, फोन देखील बंद आहेत। सोन्या चांदीच्या दरामध्ये चढ उतार सुरू। सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा आता 980 रुपयांनी वाढ, तर चांदीच्या दरातही प्रति किलो 1000 रुपयांची उसळी। कोकण किनारपट्टीवर 3 दिवस पावसाचा जोर असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट। विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं दिला इशारा। नीट यूजी प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। वादग्रस्त नीट यूजी परीक्षेतील अनियमिततेमुळे खंडपीठ 40हून अधिक याचिकांवर सुनावणी करणार। नीट परीक्षेतील पेपर घोटाळा प्रकरणी 3 डॉक्टरांना बिहारमधून अटक। 3ही डॉक्टर पाटण्यामधील एम्स रुग्णालयात कार्यरत, तर डॉक्टरांकडे सीबीआयकडून चौकशी सुरू आहे। गडचिरोलीत 12 ते 15 नक्षलवादी चकमकीमध्ये ठार झाल्याची माहिती आहे। नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त, तर चकमकीत 1 जवान जखमी आहे।